आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याच्या आधीच आंदोलकांची धरपकड झाली। पोलिसांनी राजू शेट्टींना फरफटत नेलं तर जानकरांना उचलून नेलं। गिरगाव चौपाटी परिसरामधून सुद्धा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। दुसरीकडे आझाद मैदानावर देखील आंदोलकांनी ठिय्या मांडला। राजू शेट्टी आणि विनायक राऊत यांच्या नेतृत्वामध्ये गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थानापर्यंत हा मोर्चा निघणार होता। विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ, विनायक राऊत यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे आंदोलक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। शिवालय, आझाद मैदान आणि गिरगाव चौपाटीजवळ आंदोलन करण्यात आलं। गिरगाव चौपाटीपासून मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्याकडे हा मोर्चा काढण्यात येणार होता। मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन विविध मागण्या मांडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्याआधीच आंदोलकांची धरपकड केली। त्या निर्दयी आणि निष्ठुर सरकारने आमचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांचा अतिबळाचा वापर केला आणि आमच्या आंदोलन करताना वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईतल्या वेगवेगळ्या तुरुंगामध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आंदोलन चिरडण्याचं पाप या भाजप सरकारने केलेलं आहे। माणुसकीचा धर्म म्हणून सरकारने या शेतकऱ्यांवरती लक्ष द्यावा आणि शेतकऱ्यांना जी काय नुकसान भरपाई आहे, गारपा मागे तुम्ही कॅल्क्युलेशन करा, एका गारपा मागे त्याला किती पेट्या मिळत होत्या, त्या पेट्याचा भाव काढा आणि त्याच्या पर्सेंटेज मध्ये त्यांना पैसे द्या, एवढीच आमची मागणी आहे। आणि कोकणवासियांकडे लक्ष द्या। आम धंदे चालू आहेत, त्यावेळी यांची कर्तव्यता कुठे गेलेली आहे? तेव्हा काही केलं तर आम्ही मुळात गुन्हाच काही केलेला नाही, आम्ही आंदोलन केलेलं नाही आहे, तर आम्हाला ताब्यात घ्यायचं कारणच काय? ताब्यात घेतलेल्या विनायक राऊत आणि अरविंद सावंतांनी आझाद मैदान परिसरात ठिय्या मांडला। शेतकऱ्यांच्या आरोपांनुसार सरकारनं आंबा उत्पादकांना हेक्टरी 22,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। मात्र या मदतीनुसार एका झाडाला 220 रुपये इतकी तुटपुंजी मदत मिळत असल्यामुळे त्यात वाढीची मागणी करण्यात आली आहे।